इंडेक्स. आणि जनरली तो कशाने दाखवतात तर म्यूने दाखवतात. याला काय म्हणायचं MU. उच्चार कसा करायचा म्यू. म्यू. हा म्यू नीट म्हणायचं ना ते मॅव मॅव हो म्हणजे तसं नाही म्यू म्हणायचं. ओके हा मी येऊ. व्हेरी गुड व्हेरी गुड. चालेल 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 नको येऊ ग बस. मग आता साधी सोपी गोष्ट रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लक्षात कसा ठेवता तर तुम्ही म्हणता रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज अ सिंपल नंबर. रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो तर एक साधा नंबर असतो. मग नंबर म्हटल्यानंतर काय तर तो 1 असू शकतो 1.2 असू शकतो 1.3 असू शकतो 1.5 असू शकतो 2 असू शकतो 3 असा काहीतरी एक नंबर असतो. म्हणजे याचाच अर्थ याला युनिट वगैरे काही नसतं. त्याला डायमेन्शन्स नसतात. सोपं आहे की नाही. हा एक नंबर असतो. पण बेसिकली किंवा कॉन्सेप्च्युअली काय असेल बरं रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तर मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे तर रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एक अशी कॉन्सेप्ट आहे ती इन्फॉर्मेशन देत असते तुम्हाला कशाबद्दल तर मटेरियल बद्दल. कुठल्याही मटेरियल बद्दल कसली इन्फॉर्मेशन देते तर त्या मटेरियल मध्ये लाईटची वेलॉसिटी लाईटची स्पीड किती आहे किंवा त्या मीडियम मधून लाईट किती स्पीडनं जाऊ शकते. मग आता तुम्ही काल परवा आपण बोललो होतो चांगल्या रोडला तुमची स्पीड जास्त होती आणि चिखलामध्ये कमी झाली. मग तुम्ही मला सांगा रोड आणि चिखल म्हटलं की तुमच्या काय लक्षात आलं की रोडवर आपण इझिली पळू शकतो किंवा गाडी घेऊन जाऊ शकतो चिखलामध्ये नाही. एवढं सोपं मी तुम्हाला सांगितलं होतं. मग तुमच्या लक्षात आलं असेल. मग आता प्रश्न काय येतो की याच्यातली काही लेकरं अशी आहेत की ते म्हणतात सर आम्हाला समजतो पण बऱ्याचदा आम्हाला ते कागदावरती उतरवता येत नाही. अरे मग मी म्हणतो मुळात इंग्लिश आपली भाषा नाही दुसऱ्यांची भाषा आहे. आपण आपल्या भाषेत जेवढं एक्सपर्ट असतो तेवढं कदाचित त्यांच्या नाही. पण याचा अर्थ आपल्याला काहीच येत नाही असं होत नसतं ना. मग जे येतं आपल्याला ते मांडणं गरजेचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय तर तुम्ही काय म्हणाल रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच म्यू ना रे मुलांनो. रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू मी म्हटलं कॅन बी डिफाइन्ड as बरोबर ना. रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅन बी डिफाइन्ड ॲज काय असेल दी प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ना रे बाळांनो. ती एक मटेरियलची प्रॉपर्टी असेल ना किंवा त्याला तुम्ही दुसरा शब्द काय वापरू शकता मीडियम वापरू शकता. दी प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ऑर मीडियम बरोबर आहे ना. रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅन बी डिफाइन्ड ॲज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल और मीडियम बरोबर आहे ना. which gives information कशाबद्दल रे बाळांनो इन्फॉर्मेशन तर मी म्हणेल अबाउट दी स्पीड ऑफ लाईट पण कुठं इन दॅट मटेरियल बरोबर आहे का बाळा किंवा इन द पर्टिक्युलर मटेरियल और मीडियम. आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल की तो कशाने दाखवतो तर म्यूने दाखवतो. तो कसा असतो तर सिंपल नंबर असतो. पण जर कॉन्सेप्च्युअली जर बोलायचं म्हणलं आणखी खोलामध्ये कसं बघा कारण एका मटेरियल मध्ये स्पीड आहे पण कसं सांगणार तर नक्कीच बाळांनो तुम्हाला तुलना करावी लागते. काय करावं लागतं कंपॅरिझन करावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक उदाहरण सांगतो तुमच्या लगेच लक्षात येईल. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आमच्यासाठी मटेरियल एअर. आता रिअल मध्ये सांगायचं जर म्हटलं तर खरं तर व्हॅक्युम घ्यायला पाहिजे पण आपल्या डेली लाईफ मध्ये एअर जवळ असल्यामुळे आपण सारखं एक्झाम्पल काय देतो एअर एअर एअर. आणि मग एअर मध्ये लाईटची स्पीड 3 × 10⁸ मीटर पर सेकंड एवढी आहे असं आम्ही अज्युम करतो. खरं बोलायचं म्हणजे व्हॅक्युम मध्ये असते एअर मध्ये आल्यास थोडी कमी होते पण ती तेवढ्या अॅक्युरसी लेवलला आम्ही काय म्हणतो की बाबा एअर मध्ये एवढे आहे असं समजतो. एक उदाहरण. मग आता तुम्ही एक एक्झाम्पल घेतलं इमॅजिन करा की तुम्ही ग्लास घेतलं. काय घेतलं ग्लास. मग आता प्रश्न काय येतो की जर बघा आता इकडे
तुमच्या स्क्रीनवरती हा जो येलो कलर मध्ये जो स्लॅब दिसतो, स्लॅबचा अर्थ जाडी, बरोबर ना? मग तुम्ही याला नाव दिलं समजा ए बी सी आणि डी. हा एबीसीडी ग्लासचा स्लॅब आहे. म्हणजे कुठलं मटेरियल आहे? ग्लास. म्हणजे याच्यामध्ये काय भरले? सगळं ग्लास. आणि इमॅजिन करा बाळांनो की ही नॉर्मल आहे, त्या मटेरियलला ड्रॉ केली आणि इकडून एक रे येतोय. नक्कीच याला समजा तुम्ही पी म्हटलात आणि ज्या ठिकाणी पोहोचला त्याला क्यू. तर तुम्हाला माहित आहे पी क्यू हा कोण आहे? तर तुम्ही त्याला म्हणाल इन्सिडन्स रे आहे असं तुम्ही बोलणार. मग तो पी क्यू कशातून पळत होता? एअर मधून पळत होता. मग पळत होता तर त्याची स्पीड किती होती? तर आम्हाला माहित आहे 3 × 10⁻². मग सायंटिस्ट लोकांनी एअर मधली स्पीड मोजली आणि म्हटले वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर किती आहे? 3 × 10⁸ मीटर/सेकंड आहे असं ते बोलले समजा. मग पुन्हा जर ग्लास स्लॅब आला नसता तर हे असं सरळ गेलं असतं की नाही? पण ग्लास आलं आणि ग्लास मटेरियल आल्यानंतर चिखल आला समजा, मग आम्हाला स्पीड काय करावी लागली? कमी. पण स्पीड कमी करत असताना आम्हाला रस्ताही थोडासा बदलावा लागतो. आणि समजा आम्ही या बाजूला अशी इकडे बेंड झाला, मी इकडे. मग आता तुम्ही याला पण नाव द्या. इथं मी याला नाव दिलं आर नाव दिलं. तर मला सांगा क्यू आर मध्ये रेच आहे ना आणि पी क्यू सुद्धा रेच आहे ना. पण पी क्यू एअर मध्ये आहे म्हणून त्याला इन्सिडेंट म्हटलं आणि क्यू पासून आर पर्यंत त्याचं काय झालेलं आहे? रिफ्रॅक्शन. म्हणून क्यू आर रेला कसला रे म्हणणार? रिफ्रॅक्टेड रे म्हणावं लागेल. नाव असतात रे तशी. काय म्हणावं लागेल? रिफ्रॅक्टेड. क्यूच्या वरती एअर मध्ये आहे त्यावेळेस तुम्ही काय म्हणता? इन्सिडेंट रे. पुन्हा काय म्हणालात? रिफ्रॅक्टेड. सोपं आहे की नाही? आता मला सांगा, मग आता सायंटिस्ट लोकांनी काय केलं? ग्लास मध्ये पण याची स्पीड मोजली आणि समजा वेलॉसिटी ऑफ लाईट इन अ ग्लास ती सापडली 2 × 10⁸ मीटर/सेकंड. मग सायंटिस्ट लोकांनी एअर मधली पण स्पीड मोजली आणि कुठली मोजली? ग्लास मध्ये पण मोजली. मग त्यांच्या लक्षात आलं की एअर मध्ये काय आणि व्हॅक्यूम मध्ये काय ही सगळ्यात जास्त स्पीड आहे, त्याच्यापेक्षा जास्त स्पीड कुठंच नसते. मग त्यांनी चालू केलं कोणाची ही तुलना कोणासोबत करायची? व्हॅक्यूम सोबत. म्हणजेच इनडायरेक्टली कोणासोबत? एअर सोबत चालू केलं. मग त्याने असं केलं, इमॅजिन करा, त्याने असं केलं वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर डिवाइड बाय वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. मग तुमच्या लक्षात आलं की हे 3 × 10⁸ आणि ग्लास मध्ये किती होतं? 2 × 10⁸. म्हणजे हे 3 लाख किलोमीटर बरं का आणि हे 2 लाख किलोमीटर, म्हणजे 1 लाख किलोमीटरचा फरक पडतो. आणि मग हे कॅन्सल. तर 3/2 म्हणजे 1.5 असतं ना रे, बरोबर आहे की नाही? मग काय झालं तर तुम्ही असं म्हणू शकता की जेवढी स्पीड लाईटची कुठं आहे? ग्लास मध्ये आहे, त्याच्या 1.5 पटीने जास्त कुठं आहे? बरोबर आहे की नाही? किंवा जेवढी स्पीड एअर मध्ये आहे त्याच्या 1.5 पटीने कमी कुठं आहे? ग्लास मध्ये आहे. असं बोलू शकतो. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणत जा, कारण हे तर कुठे रट्टा मारायचं, तशी स्टेटमेंट तसंच लक्षात ठेवायला काही नाही. तुम्हाला जे सोपं वाटतं ते तुम्ही घ्यायचं असतं. शिक्षकाचं काम आहे 4 रस्ते सांगणे. तुम्हाला जो बेटर वाटतो तुम्ही त्याने जायचं. की मला सोपं वाटणारा रस्ता तुम्हाला सोपाच वाटेल असं काही नसतं. आम्ही नेहमी एकापेक्षा जास्त ऑप्शन सांगितले पाहिजे. आता मला हा सोपं वाटतं की जेवढी स्पीड ग्लास मध्ये आहे त्याच्या एवढ्या पटीने कुठं असते? मला हे सोपं वाटतं, कारण ही कमी असते जास्त सांगायला सोपं वाटतं असं मला वाटतं. मग आता याचा अर्थ काय झाला? मग हा 1.5 काय करायला लागला? तर या 2 स्पीडची तुलना करायला लागला, बरोबर आहे की नाही? आणि त्यालाच रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं नाव दिलं. काय नाव दिलं त्याला? रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग आता हा कोणाचा आहे? तर 1.5 कोणाबद्दल सांगतं? तर ग्लास बद्दल सांगतं. तुलना कोणासोबत केली? तर एअर सोबत केली. म्हणजेच तुलना इनडायरेक्टली कोणासोबत केली? व्हॅक्यूम सोबत. मग हे लिहितात कसं? तर हे म्हणतात बघा आता रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मिळवणार आहे रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. आणि मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे आम्ही याला असं लिहिलं, चालतं का? मग या केसमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की स्पीड कुठून कोणाची आहे? एअरची. इथं खाली कोणाच्या कुठे असेल? ग्लास मध्ये. समजलं आहे का? मग रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये केलं काय जातं? तर रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये ऑलवेज समजा तुम्ही असं म्हटलं रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मीडियम, कुठल्याही मटेरियलची तुलना करायची, कुठल्याही
पण ते मटेरियल ट्रान्सपरंट असलं पाहिजे ना, त्याच्यातून लाईट पुढे गेली पाहिजे. ट्रान्सपरंटचा अर्थ होतो ना आदित्य, ट्रान्सपरंट म्हणजे कसलं? हा, ट्रान्सपरंट मटेरियल म्हणजे कसं, तर त्याच्यातून प्रकाश आरपार जात असतो. आपल्या भाषेत काच ना, गावठी बघायचं, आती काही खूप कॉम्प्लिकेशन मध्ये नाही जायचं. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर और यू कॅन से व्हॅक्यूम, म्हणजे नेहमी काय असतं तर तुलना असते. मग कशी, तर स्पीड और यू कॅन से वेलॉसिटी नाही बाळांनो, स्पीड और वेलॉसिटी काय म्हणायचं म्हणा, वेलॉसिटी ऑफ लाईट कुठे रे बाळांनो, इन एअर तर म्हणा किंवा व्हॅक्यूम तर म्हणा, बरोबर आहे का? डिवाइड बाय स्पीड और वेलॉसिटी ऑफ लाईट इन दॅट मीडियम, बरोबर आहे का? मग जर समजा तुम्हाला या मीडियमच्या ठिकाणी ग्लास लिहायचं तर इथं पण काय म्हणावं लागेल, ग्लास. इथं वॉटर म्हणायचं तर इथं पण, इथं जर आईस म्हणायचं तर इथं पण. समजत का नाही? सोपं आहे की नाही? मग आता इमॅजिन करा, माझ्याकडे समजा, इमॅजिन असं करा, माझ्याकडे एक एक्स नावाचं मीडियम आहे. कुठलं? आणि असं म्हटलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एअर हा आहे 4 म्हटलं. किती आहे म्हटलं? 4. याचा अर्थ काय झाला की या मीडियम मध्ये जेवढी स्पीड आहे त्याच्या 4 पटीने कुठं आहे, एअर मध्ये आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4 आहे, म्हणजे याच्या जेवढी स्पीड आहे त्याच्या 4 पटीने जास्त एअर मध्ये आहे, किंवा एअर मध्ये जेवढी स्पीड आहे लाईटची त्याच्या 4 पटीने त्यात कमी आहे, असं पण अर्थ झाला ना? समजते ना? मग आता मला सांगा, मी म्हटलं सिन्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एअर म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन एअर डिवाइड बाय स्पीड ऑफ लाईट इन एक्स. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला हा दिलाय ना, देअरफॉर किती दिलाय? 4. एअर मध्ये किती असते? 3 × 10⁸. ह्याच्यात किती आहे माहित नाही, एक्स म्हणलं चालतंय ना? देअरफॉर स्पीड इन एक्स मीडियम इज इक्वल टू 3 × 10⁸/4. 3/4 × 10⁸. 3/4 मला असं वाटतं 0.75. बरोबर आहे की नाही? समजलं का? मग इथं 3 लाख असेल तर इथं 75,000 होईल. सोपं आहे की नाही? कळलं का? मग मला सांगा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एवढा म्हटलं कुठलाही आकडा दिला तुमच्या लगेच लक्षात आलं असेल. मग जेवढा 1 पेक्षा रिफ्रॅक्टिव्ह जास्त इंडेक्स का असतो किंवा कधी असतो, जेव्हा तुम्ही तुलना नेहमी कोणासोबत करत असता, एअर किंवा व्हॅक्यूम. पण एअर आणि व्हॅक्यूम सोबत जर कोणासोबत, ते सोडून कोणासोबत पण तुलना करायला गेलं तर तुमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 पेक्षा मोठा पण येऊ शकतो आणि छोटा पण येऊ शकतो. मी काय बोललो कळालं का तुम्हाला? इमॅजिन करा बाळांनो, इमॅजिन करा. आता तुम्ही असं केलं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास तुम्ही बघितलं 1.5 आहे ना? किती आहे? 1.5. पण तेच आम्ही असं केलं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एक मटेरियल घेतलं, अजून केलं वाय, आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतला 2. आता तुम्ही मला सांगा, याचा 1.5 आहे आणि याचा 2 आहे, मग याची पण तुलना एअर सोबत केली, याची पण तुलना एअर सोबत केली, तर या केसमध्ये याच्या स्पीड कमी असेल ना रे, आणि याच्या स्पीड, कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जेवढा जास्त तेवढी स्पीड कमी असते. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय सांगतो, तर कालच आपण म्हटलं होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला अपोजिशन सांगतो, विरोध सांगतो. मग मला सांगा, ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 आहे, याचा अर्थ तुम्ही असं म्हणू शकता. बघा आता मी काय म्हटलं ते, तुम्ही म्हणलात ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअरचा आणि तुम्ही म्हणलात 1.5. याचा अर्थ मी असं बोललो तर चालेल का? ग्लास हे मटेरियल 1.5 पटीने 1.5 पटीने जास्त विरोध करतं कोणापेक्षा? एअरपेक्षा. हे सोपं होईल ना? ह्याला म्हणायचं कॉन्सेप्ट समजून घ्या. मग एक्झाम्पल काय 1 सोडवलं काय 10 सोडवलं काय त्याच्या लेवलमध्ये 1 सोडवलं तर बाकी त्याच्याशी रिलेटेड हजारो लाखो किती एक्झाम्पल सुटले पाहिजे. मग जर तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला असेल तर स्पीड काढता येईल, आणि स्पीड दिली असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढता येईल. चालेल का? आता समजा इमॅजिन करा, आपण दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल्स घेऊया, इकडे घेऊया इकडे घेऊया. समजा मी म्हटलं माझ्याकडे एक XYZ नावाचं मटेरियल आहे, समजा माझ्याकडे एक आदित्य नावाचं एक मटेरियल आहे आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतला मी 6. आता 6 का घेतला असेल तुम्हाला माहिती आहे? 6 घेतला म्हणजे त्याचा विरोध जास्त कमी आहे, भरपूर विरोध झाला ना. मग रिअल लाईफ मध्ये ह्याचा विरोध जास्त आहे की नाही माहिती आहे तुम्हाला?
सारखं क्लासला डिस्टर्ब 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 कचड 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 कचड, बरोबर ना? याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त, विरोध जास्त आहे. मी स्वतः एक्सपिरियन्स करतो ना. मग या मीडियम मध्ये लाईटची स्पीड किती असेल तर तुम्ही काय म्हणणार? सिन्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ आदित्य विथ रिस्पेक्ट टू एअर, म्हणजे आता मनोज बोलतो ना, बरोबर आहे ना? जाऊ द्या, एअरच घेऊ. पुन्हा तुमच्यातलं एखादं तरी असं असेल की ते असलं सोडून ते आता हेच काय चालू कळतं ना, पण ते पण इथं वर मनोजन काय खाली काय काय करत बसायचं, काय नका सांगू. मग हे वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर डिवाइड बाय वेलॉसिटी ऑफ लाईट कुठं? आदित्य, बरोबर आहे का रे? Therefore, velocity of light in that medium, mediumचं नाव काय ठेवलं? आदित्य, इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ लाईट एअर मध्ये किती आहे आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती घेतला? 6. म्हणजे तुमच्या लक्षात आलं 1 into 10⁻, म्हणजे 0.5 into 10⁸ मीटर पर. म्हणजे जेवढी स्पीड एअर मध्ये आहे त्याच्या 6 पटीने स्पीड कुठं आहे? ज्याचा विरोध कमी ते समजून घेतं व्यवस्थित, ज्याचा विरोध जास्त त्याचं लक्ष असतं इकडे एकदा बघतंय तिकडे एकदा बघतंय, कुणाला चिमटा घेतय, कुणाला तर मारायचं बघतंय. त्यांना समजायला सुद्धा प्रॉब्लेमच येणार ना, बरोबर आहे नाही? मग जेव्हा तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला जाईल तेव्हा स्पीड काढतोय. आता मी म्हटलं समजा बाळांनो स्पीड आहे, वेलॉसिटी ऑफ, आता दुसरं मीडियम घेतलं, याच्यामध्ये स्पीड घेतली समजा 1.5 into 10⁸ मीटर पर सेकंड, एवढी स्पीड घेतली तर याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असेल? 2 ना, साधं सोपं आहे ना. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ जी विथ रिस्पेक्ट टू ए, तुम्ही तुलना कोणासोबत करणार? स्पीड ऑफ एअर टू स्पीड ऑफ दॅट मीडियम जी ना रे. जी एअर मध्ये किती असते? 3 into 10⁸ मीटर पर. तर या मीडियम मध्ये किती आहे? 2 into 1.5 into 10⁸ मीटर पर. हे कॅन्सल झालं, युनिट तर कॅन्सल झाले, हे कॅन्सल झालं आणि 1.5 2 3 असतं ना, म्हणजे याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आला? बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ काय झाला? जेवढा अपोज एअर मध्ये होतो तेवढा त्याच्या दुप्पट अपोज या मीडियम मध्ये होतो. मग एखादं चांगले लेकरू शांत ऐकते, व्यवस्थित समजून घेते, तर आमचा गंपू मला त्याच्या दुप्पट विरोध करतो, म्हणून गंपूला अर्धच कळतं. साधं सोपं आहे ना नाही? हे कळाले का ना सगळ्यांना? तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्सेप्ट, डेफिनेशन, रिप्रेझेंटेशन, रीडिंग, प्रॉब्लेम सगळं डिटेल कळालं आहे का? म्हणजे एवढं कळालंय तुम्हाला तर आपल्या सवयीप्रमाणे 2 मिनिट